इयत्ता 5वी अभंग. आता आपण संत सेना महाराज यांचा अभंग पाहणार आहोत. मुलांनो, संत सेना महाराज हे एक वारकरी संप्रदायातील मोठे हिंदू संत कवी होते. ते व्यवसायाने न्हावी होते. सेना महाराज विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे निस्सीम भक्त होते. त्यांचे अनेक अभंग प्रसिद्ध आहेत. चला तर आपण त्यांचा अभंग वाचूया आणि समजून घेऊया. धन कोणा कामाले पहा विचारुनी भले. धन कोणा कामाले पहा विचारुनी भले. ऐसे सकळ जाणती कळोनी आंधळे होती. ऐसे सकळ जाणती कळोनी आंधळे होती. धन कोणा कामाले पहा विचारुनी भले. स्त्रिया पुत्र बंधू पाही त्याचा तुझा संबंधू नाही. सखा पांडुरंगा वीण सेना म्हणे दुजा कोण. सेना म्हणे दुजा कोण. धन कोणा कामाले पहा विचारुनी भले. धन कोणा कामाले. धन कोणा कामाले. धन कोणा कामाले. या अभंगात सेना महाराज सांगत आहेत की धनसंपत्ती कोणाच्या कामी पडली आहे हे तुम्ही मोठ्या माणसांना नीट विचारून पहा. धनसंपत्ती सर्व गोष्टींना कामी येत नाही. ती नाशवंत असते आणि ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. पण तरी सुद्धा सर्वजण कळूनही आंधळे आहेत. म्हणजेच सर्व समजूनही न समजल्यासारखे वागतात. पुढे संत सेना महाराज सांगतात की बायको, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण आणि इतर नाती ही क्षणिक आहेत. त्यांच्यासोबत आपला कायमचा संबंध नाही. आपले खरे नाते फक्त पांडुरंगाशी आहे. पांडुरंग हाच खरा मित्र आहे आणि पांडुरंगाशिवाय माझे दुसरे कोणी नाही.